हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आजच्या आपण व्हिडिओमध्ये मखाण्याचे लाडू तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मखाना लाडू तयार केलेला आहे, तो आज आपण बघत आहे. मखाना लाडू तयार करण्यासाठी आपल्याला मखाना लागणार आहे. तर मी या ठिकाणी 1 पॅकेट मखाना घेतलेला आहे. खोबऱ्याचा खीस 2 वाटी घेतलेला आहे. ड्रायफ्रूट्स आपल्याला आपल्या आवडीनुसार वापरायचे आहेत. 2 चमचे काळे तीळ घेतलेले आहेत. मखाना आपण गरम करून घेणार आहे. त्यासाठी आपण कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेले आहे. त्यामध्ये आता आपण मखाना भाजून घेणार आहे. तर मखाना आपण क्रंची होईपर्यंत सतत परतून भाजून घेणार आहे. मखाना आपल्याला सतत असे परतून बारीक गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता भाजून घेतलेला मखाना आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून आपण किसून घेतलेले खोबरे भाजून घेणार आहे. परतून घेतलेले मखाने थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये थोडे थोडे करून बारीक करून घेणार आहे. किसलेले खोबरे पण आपण सतत असे परतून लालसर होईपर्यंत चांगले भाजून घेणार आहे. भाजून घेतलेले खोबरे आपण काढून घेतले आहे आणि त्याच कढईमध्ये आपण 1 चमचे साजूक तूप घालून त्यामध्ये आपण बदाम, काजू आणि अक्रोड तुपामध्ये परतून घेत आहे. 4-5 मिनटे आपण सतत असे परतून काजू, बदाम आणि अक्रोड तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहे. असे छानपैकी भाजून घेतल्यानंतर ते आपण काढून त्याच कढईमध्ये आपण थोड्याशा तुपामध्ये मनुकेही परतून भाजून घेत आहे. 1 चमचा खसखस तीही आपण तुपामध्ये परतून घेत आहे. तर पहिल्यांदा आपण मखाना भाजून घेतलेला आहे, तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. नंतर भाजून घेतलेले खोबरे तेही आपण बारीक करून घेतलेले आहे. काजू, बदाम आणि अक्रोड याचीही आपण भरड तयार करून घेतलेली आहे. जर तुम्हाला बारीक तुकडे वापरायचे असतील तर ते तुम्ही बारीक तुकडेही करून लाडू तयार करण्यासाठी घेऊ शकता. माझ्याकडे थोडासा खजूर आहे, तोही आपण या लाडूसाठी वापरणार आहे. खजुराच्या आतील बिया आहेत त्या आपण काढून टाकलेल्या आहेत आणि खजूर मिक्सरला आपण फिरवून बारीक करून घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला जर मेथी वापरायची असेल तर तीही तुम्ही तुपामध्ये भाजून त्याची पूड तयार करून तीही घालू शकता. यामध्ये आपण 2 चमचे काळे तीळ, वेलची पावडर 2 चमचे आणि थोडंसं जायफळ आपण किसून यामध्ये घालत आहे. हे सर्व आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. भोपळ्याच्या बिया आपण घेतलेल्या आहेत, त्याही आपण तुपामध्ये परतून भाजून घेत आहे. 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे, यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालत आहे. गूळ आपल्याला सतत असे पाण्यामध्ये हलवून विरघळून घ्यायचं आहे. 4-5 मिनटे आपण गुळाचे पाणी उकळून घेत आहे. जर तुम्हाला यामध्ये गूळ किंवा साखर लाडूमध्ये वापरायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी खजुराचे प्रमाण जास्त घेऊन म्हणजेच जरा खजुराचे प्रमाण वाढवून लाडू तयार करून घेतले तरी चालतील. पण मी या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर गूळ आपल्याला अशा पद्धतीने विरघळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गुळाचे पाणी तयार करून घ्यायचे आहे. तयार करून घेतलेले गुळाचे पाणी आपण आता मखाण्याच्या तयार करून घेतलेल्या साहित्यामध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे. सर्व साहित्य आपल्याला चांगले एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व साहित्य एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जेवढा छोटा किंवा मोठा लाडू बांधून घ्यायचा आहे त्या पद्धतीने आपण बांधून तयार करून घ्यायचा आहे. पण मी या ठिकाणी छोटे छोटेच लाडू तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपले मखाण्याचे लाडू तयार होणार आहेत. 1 लाडू मी बांधून घेतलेला आहे आणि आता मी दुसरा लाडू तयार करून तुम्हाला दाखवत आहे. तोही अशा पद्धतीने बांधून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले मखाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.